नमस्कार मुलींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती। तर महिला व बालविकासामध्ये ज्या मुलींनी किंवा महिलांनी मुख्य सेविकेसाठी अर्ज वगैरे केला असेल तर त्यांच्याकरिता आपण या ठिकाणी लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेत आहोत। तर आज आपण फक्त आणि फक्त मराठी व्याकरणाचा क्वेश्चन सेट पाहणार आहोत। तर नवीन असाल सबस्क्राइब करून घ्या। जवळपास आपले टोटल 17 भाग अपलोड झालेले आहेत आणि हा जो भाग आहे तो 18व्या क्रमांकाचा भाग आहे, जो की मराठी व्याकरण संदर्भात होणार आहे। त्यामुळे वही पेन घेऊन बसा, महत्त्वाची इन्फॉर्मेशन नोट डाऊन करून घ्या। आणि सगळ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे की आपल्याकडे जीके जीएसचा 2000 प्रश्नांचा ठोकळा आहे बरं। तर ज्या महिलांना किंवा विद्यार्थिनींना लागत असेल त्या ठिकाणी माझ्याकडून घ्या। त्यामध्ये नेमकं विशेष काय आहे की जेवढे काही प्रीवियस इयरचे क्वेश्चन आहेत आणि महाराष्ट्राच्या कोणत्याही सरळ सेवा परीक्षेला असते विचारण्यात येतील असे सगळे प्रश्न आमच्या टीमने एकत्रित करून जवळपास 2000 टॉप लेवलचे जीके जीएस प्रश्न या ठिकाणी निर्माण केलेले आहेत। जवळपास 54 पेजेस आहेत आणि फीस वगैरे खूप जास्त असेल अशी अपेक्षा नका करू। 54 पेजेस आहेत, त्यामुळे प्रत्येक पेजची फक्त 1 रुपये फी म्हणजे 54 रुपये फी त्या क्वेश्चन सेटची किंवा बंच त्या ठोकळ्याची आहे। आणि ज्यांना जे आत्तापर्यंतचे PDF झालेले भाग वगैरे हवे असतील त्यांनी सुद्धा कॉन्टॅक्ट करा, खाली माझा नंबर आहे। तर पहा, पहिला प्रश्न काय म्हणतो, मराठी भाषेतील सर्वात जुना ग्रंथ कोणता किंवा मराठी भाषेतील सर्वात पहिला किंवा जुना वगैरे ग्रंथ कोणता, या दोन्ही प्रश्नाचं उत्तर एकच आहे। तर विवेक सिंधू आणि लीळाचरित्र। आता काय हे दोन्ही हे आहेत बरं। अगोदर प्राचीन एक जे काही तत्ववेत्ते होते किंवा जे शोधकर्ते होते तर त्यांना हे दोन्ही ग्रंथ जे आहेत ते जुने आढळून आलेले आहेत, जे की मराठी भाषेमध्ये आहेत। आता लक्षात असू द्या, या लीळाचरित्र नावाच्या ग्रंथाचं लेखन कुणी वगैरे केलं तर माहीन भट यांनी जे आहे ते या ग्रंथाचं वगैरे लिखाण वगैरे केलेलं आहे। ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ ज्ञानेश्वरांनी लिहिला। आणि लक्षात असू द्या, हे जे आहे ज्ञानेश्वरी ग्रंथ जे आहे त्याला दुसरं एक नाव आहे भावार्थ दीपिका। तर लिहून घ्या, हे आपण ऑलरेडी पाहिलेलं होतं। त्यानंतर पुढचा प्रश्न, आणि व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करत जा, कारण का सगळी तयारी आपण चांगल्या पद्धतीने करून घेऊया। कालांतराने जसं जसं परीक्षा जवळ येत जाईल सगळ्या भागाचे मी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन, काळजी नका करू। आता मराठी भाषेतील पहिला मराठी शिलालेख कोणत्या ठिकाणी सापडला, तर मराठी भाषेमधील सर्वात पहिला मराठी जो काही शिलालेख आहे तो या ठिकाणी श्रवणबेळगोळ या ठिकाणी सापडलेला आहे। तर हे जर ठिकाण वगैरे पाहिलं तर हळेबीडपासून एक 74 असं काहीतरी एवढ्या अंतरावर हे ठिकाण आहे हळेबीडपासून। त्यानंतर विचार केला सगळ्यात जुना वगैरे शिलालेख वगैरे जर पाहिलं जगातलं तर तो जो आहे तो बहुतेक थोडं नाव वगैरे डिफिकल्ट आहे, तर ते सुद्धा लक्षात ठेवून घ्या। आणि महत्त्वाचं म्हणजे काय, शिलालेखला सुरुवात वगैरे कोणत्या काळामध्ये झाली तर चंद्रगुप्त मौर्य याच्या काळापासून ही शिलालेख पद्धती किंवा वगैरे अस्तित्वात आली किंवा त्या काळापासून या ठिकाणी शिलालेखला सुरुवात झालेली आहे। लिहून घ्या, महत्त्वाचे आहेत। आणि सर्वात जास्त जर विचार केला तर भारतातले जे काही शिलालेख आहेत ते सर्वात जास्त कोणत्या भाषेमध्ये आहेत, तमिळ आणि दक्षिण भारतीय भाषा। तर हेही लक्षात असू द्या, दक्षिण भारतीय भाषा या भाषेमध्ये हे जास्तीत जास्त शिलालेख आपल्या भारतामध्ये सापडतात। त्यानंतर मराठी भाषा कोणत्या भाषेतून विकसित झालेली आहे, तर मराठी ही जी भाषा आहे ते मुलींनो लक्षात असू द्या, संस्कृत आणि प्राकृत या 2 भाषेतून ही जी भाषा आहे ती विकसित झालेली आहे। तर लक्षात असू द्या, लिहून घ्या। आणि आपण पुढे विश्लेषणासहित सगळं पाहूया, काळजी नका करू। फक्त एक ओव्हरऑल तुमचा प्रतिसाद कसा आहे हे पाहण्यासाठी आमच्या टीमनं फक्त ॲनालिसिस केलं। म्हणजे तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक केलात, कमेंट केलात आणि शेअर वगैरे जर केलात तर कळेल की तुम्हाला याची आवश्यकता आहे आणि आमची टीम यावर सुद्धा काम करेल आणि तुम्हाला क्वेश्चन वगैरे प्रोव्हाइड करेल, काळजी नका करू। त्यानंतर कोणत्या लिपीला गांधारी लिपी म्हणून ओळखलं जातं, तर गांधारी लिपी जी आहे ती कुशाणांच्या काळामध्ये ही जी खरोष्टी लिपी जी आहे त्या लिपीला
हे गांधारी लिपी म्हणून ओळखलं जातं. आणि लक्षात असू द्या, सगळ्या लिपींची आई किंवा माता वगैरे जर विचार केला तर ही ब्राह्मी लिपी जी आहे ती सगळ्या लिपींची माता म्हणून तिला ओळखलं जातं. म्हणजे भारतातील सगळ्या लिपींची आई म्हणा किंवा माता म्हणा. तर लिहून घ्या, हे सोपे वाटतात परंतु परीक्षेला आले तर तुम्ही गोंधळून जाता. तर हे लक्षात असू द्या, ही देवनागरी लिपी वगैरे सगळ्यांना माहीत असेल, ब्राह्मी वगैरे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? तर आता भिन्न उच्चारातून निघणाऱ्या स्वरांना वगैरे काय म्हणतात? तर स्वराचे वगैरे खूप सारे प्रकार आहेत. स्वरांवर तुम्ही लक्ष केंद्रित करा. आज आपण फक्त एक ओव्हरऑल मराठी ग्रामरवर प्रश्न काढलेले आहेत, जास्त डिटेल नका जाऊया. तर विजातीय स्वर त्यांना म्हणतात, जे की भिन्न उच्चार स्थानातून निघणारे वगैरे स्वर असतात. त्यानंतर मला परीक्षेची भीती वाटते या वाक्यातील शब्दाची विभक्ती ओळखा. आता या ठिकाणी काय दिलं, हे अंडरलाईन असेल तर याची तुम्हाला विभक्ती वगैरे ओळखा असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? तर हे जे आहे ते जी आहे ती षष्टीमधल्या विभक्तीचा प्रकार आहे. आता तुम्हाला सांगतो विभक्ती तुम्हाला कोणते कोणते टॉपिक कव्हर करायचे आहेत. विभक्ती आणि जे काही म्हणजे महत्त्वाचं याच्यामध्ये जे आहे ते प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी, संबोधन, जे काही विभक्तीचे प्रकार आहेत ते सगळे प्रकार एकत्रित लिहून घ्या आणि त्याला लागणारे सर्वनामे वगैरे ते जोडून जे येतात जोडाक्षरे वगैरे तर ते तुम्ही पाठ करा. म्हणजे प्रथमामध्ये चचा हे असे जे येतात त्याला लागून तर ते तुम्हाला पाठ करावे लागणार आहेत. यावर तुम्हाला 100% एक प्रश्न मराठी व्याकरणामध्ये येईलच. आणि जो प्रश्न तुम्हाला येतो तो प्रश्न तुम्ही नक्की करूनच जा. म्हणजे काय, आता तुम्हाला माहीत नसतं GKGSचा कोणता भाग येईल, पण आपण त्याच्याच मागे लागतो. परंतु आपल्याला माहीत असतं विभक्तीचा हा भाग 100% येईल. म्हणून तुम्हाला जो भाग येतो तो सर्वप्रथम कव्हर करा. नंतर जो भाग येणार नाही किंवा आपल्याला माहीत नाही त्या भागावर लक्ष केंद्रित करा. तर लक्षात असू द्या, हे कॉन्सेप्ट तुम्ही फॉलो करा. त्यानंतर वाक्यात नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला कोणती संज्ञा आहे? तर वाक्यामध्ये नाम वगैरे जर येणाऱ्या सर्वनामाला किंवा नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? सोपं आहे अतिशय, सगळ्यांना माहीत असेल. हे जे आहे ते सर्वनाम वगैरे म्हणतात. त्याला त्याच्या प्रकारे एक जर विचार केला तो, मी, आम्ही, तुम्ही हे सगळे जे आहे ते सर्वनामाचे काय आहेत? प्रकार वगैरे आहेत. त्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत, तेही तुम्ही लक्षात असू द्या. तर लक्षात असू द्या, पुढे पहा काय म्हणतात. जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूची किंवा त्याच्या गुणांची नावे असतात त्यांना काय म्हणतात? आता काय म्हटलं, जे प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची त्यांच्या गुणांची नावे वगैरे असतात त्यांना काय म्हणतात? तर त्यांना सोप्या आणि सरळ भाषेमध्ये नामे म्हणतात. ते म्हणजे त्याचं काय, ते गुणाचं वगैरे वैशिष्ट्य वगैरे नामाद्वारे म्हणा किंवा त्यांना विशिष्ट नाव वगैरे दिलं जातं. नामाचे प्रकार वगैरे लक्षात असू द्या. समूह हे जे म्हणजे 4-5 प्रकार आहेत तेही लक्षात ठेवा. जे महत्त्वाचे प्रश्न वाटतात ते तुम्ही कव्हर करून घ्या आत्तापासून. त्यानंतर क्रियापदाच्या प्रत्ययविरहित मूळ शब्दाला काय म्हणतात? तर क्रियापदाचा जो काही प्रत्ययविरहित शब्द असतो त्याला काय म्हणतात? धातू म्हणतात. तर लक्षात असू द्या. त्यानंतर खूप सारे आहेत, वाक्याचे प्रकारसुद्धा आहेत. वाक्याचा काळ करा, जो काही काळाचे प्रकार आहेत 12 ते सुद्धा लक्षात असू द्या. आणि जे कर्मणी वगैरे प्रयोग जे उदाहरण आहेत तेही करून जा. त्यासोबत विचार केला प्रयोग आहे, त्यानंतर कर्तरी, कर्मरी वगैरे. आणि वाक्याचे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये संयुक्त वाक्य आहे, मिश्र वाक्य आहे, फक्त केवल वाक्य आहे. केवल वाक्यामध्ये फक्त एकाच कशाचा अर्थाचा बोध होतो. मिश्र वाक्य, केवल वाक्य कशाचं आहे, त्याच्यामध्ये काय काय आहे हे थोडंफार साधारण स्टडी करा. जास्त डीप नका जाऊ. म्हणजे काय, ते तुमचं कसं होईल, जास्त जर तुम्ही डीपमध्ये गेलात तर जे तुमचं झालंय ते सुद्धा तुम्ही विसरू शकता. त्यामुळे जेवढं झेपेल तेवढंच करा. कारण का इकडलं तिकडलं स्ट्रेस असतं. खूप साऱ्या मुली वगैरे जॉब करत आहेत, महिला भगिनींना घरचा कारभार असतो. त्यामुळे जेवढं कव्हर होत आहे तेवढंच करा. बाकी तर आपलं चॅनल आहेच तुम्हाला व्यवस्थित गायडन्स करण्यासाठी. काळजी नका करू, मी आहे. तोपर्यंत सगळा अभ्यास व्यवस्थित करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि ज्यांना आपल्याकडलं जे काही स्टडी मटेरियल आहे हवं असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा.
मी तुम्हाला सविस्तररित्या सगळं माहिती वगैरे करून तो जो काही सिलेबसनुसार स्टडी मटेरियल आहे ते प्रोव्हाइड करण्याचा मी प्रयत्न करेन. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल फक्त एक लाईक आवश्यक असतो आणि जेवढे तुम्ही लाईक जास्त करता आम्हाला कळतं की हा भाग जास्त महत्त्वपूर्ण आहे आणि त्यांना याच भागाबद्दल म्हणजे तयारी जास्त करायची आहे. हे आमच्या लक्षात जसं येईल तसं तुम्हाला तो भाग आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. सबस्क्राईब केला असेल तर बाजूचा बेल आयकॉन दाबून घ्या. बाकी भेटूयात पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.